वेलकम टू सायली मॅथ क्लासेस. चला शिकूया गणित एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं. याच कन्सेप्ट खाली आज आपल्याला शिकायचं आहे पायथागोरस चॅप्टरचा प्रॅक्टिस सेट 2.1, ज्याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे, सांगितलेलं आहे, आयडेंटिफाय विथ द रिझन विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरियन ट्रिपलेट. आपल्याला खाली काही संख्या दिलेल्या आहेत, ह्या पायथागोरियन ट्रिपलेट आहेत किंवा नाही ते ओळखायचे असेल की 3, 4 आणि 5 हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे का नाही ते ओळखायचे. अर्थात त्याच्यामध्ये राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगलमध्ये जर हा 90 डिग्रीचा अँगल असेल तर अपोजिट असणारी साईड हायपोटेनियस असते आणि हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर हा त्याचा फॉर्म्युला आहे. परंतु जर समजा माझ्यासमोर ट्रायंगल दिलेलं नसेल तर मी हायपोटेनियस कसं ओळखायचा? सर्वात मोठ्या साईडला आपण हायपोटेनियस म्हणतो, म्हणजे ह्या तिघांपैकी हायपोटेनियस कोण असेल? 5. मग तुम्ही 3 ला बेस म्हणलं तर 4 काय असेल आपली हाईट, आणि समजा मग तुम्ही 4 ला बेस म्हणलं तर 3 काय असेल हाईट. रिमेनिंग 2 साइड्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल आर नोन ॲज बेस अँड हाईट. बरोबर, बिकॉज दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर, कारण ते परपेंडिक्युलर असतात एकमेकांना. त्याच्यामुळे ह्या दोन्ही साईडपैकी एकाला बेस म्हणलं तर दुसरी साईड काय असेल? हाईट असेल. आणि ज्यावेळेस आपल्याला तिन्ही आपल्याला साईड त्यांनी दिलेले आहेत आणि त्या राईट अँगल ट्रायंगलच्या साईड असतील तर पायथागोरियन ट्रिपलेट, आणि नसतील तर पायथागोरियन ट्रिपलेट नाही. आणि जर तिन्ही साईड दिलेले असेल तर थेरमचा यूज आपल्याला करायचा नाही, तर कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरमचा यूज करायचा आहे. थोडंसं व्हिडिओ पॉज करा आणि स्वतःला विचारा की पायथागोरसचा थेरम आणि त्याचा कॉन्व्हर्स हे गणित सोडवताना कसा यूज केला जातो. ठीक आहे, पायथागोरसचा थेरम काय होता? हायपोटेनियस स्क्वेअर इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. आणि हा थेरम यूज करत असताना किंवा हा फॉर्म्युला यूज करत असताना आपल्याला दोन व्हॅल्यू दिलेली असतात, एक व्हॅल्यू फाइंड करायची असते. पण जर तिन्ही व्हॅल्यू दिलेली असतील तर थेरमचा यूज करायचा नाही, कॉन्व्हर्सचा यूज करायचा. कॉन्व्हर्सचा यूज कसा केला जातो? तर हा फॉर्म्युला जे त्याला ब्रेकडाऊन केला जातो. बरोबर आहे. आता हे गणित सोडवण्याचे सुद्धा 2-3 मेथड आहेत, पण मी मला वाटणारी एकदम सोपी मेथड तुम्हाला इथे शिकवत आहे. आणि हो, तुम्हाला पण ही मेथड आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. नाही आवडलेली असेल तर आपण नेक्स्ट दुसरी मेथड सुद्धा शिकवायला तयार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. मग अर्थात मी ह्याच्यामधल्या सगळ्यात मोठ्या वर साईडला काय म्हणणार? हायपोटेनियस. आणि फॉर्म्युला ब्रेकडाऊन करायचा म्हणजे काय करायचा? तर ह्याचा फक्त LHSचं सेक्शन इकडे घ्यायचा. केला की नाही ब्रेकडाऊन? आपण अख्खं घेतलंच नाही. आणि त्याची व्हॅल्यू ठेवायची लार्जेस्ट साईड ऑफ राईट अँगल ट्रायंगल इज नोन ॲज हायपोटेनियस. त्याच्यामुळे 5 स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला? 25. रिमेनिंग 2 साईडला कसं ओळखलं जाईल? बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. मग बेस कोणता आहे? 3 स्क्वेअर प्लस हाईट काय? 4 स्क्वेअर. 3 स्क्वेअर इज 9 प्लस 4 स्क्वेअर इज 16. ॲडिशन आलं 25. इक्वेशन नंबर 2 फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2 चा अर्थ काय असतो बरं? फ्रॉम 1 and 2 म्हणजे 1चा आन्सर बघा 25 आलंय, 2चं पण आन्सर बघा 25 आलंय, आणि दोन्ही आन्सर सारखे असतील तर लेफ्ट हँड साईड इक्वल असेल, म्हणजे हायपोटेनियस स्क्वेअर इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. संपला. आणि हे फॉर्म्युला कुठं आला तुमचा? एकदम शेवटला आलेला आहे. बरोबर आहे. सुरुवातीला यूज केला का? आपण नाही, सुरुवातीला कसं केलं? ब्रेकडाऊन करून केला, आणि नंतर कसं मिळालं आपल्याला? अखंड मिळालेलं आहे. मग काय लिहायचं? बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम (3, 4, 5) are Pythagorean triplet. आणि जर समजा हे सारखे आले नसते तर आपण काय लिहिलं असतो? 3, 4, 5 आर नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. आणखीन एक एक्झाम्पल घेते मी ह्याच्यामध्येच. एक्झाम्पल नंबर 4 आहे बघा. 10, 24 and 27. 10, 24 आणि दुसरी साईड आहे ती 27. आता सर्वात मोठी साईड कोणती आहे? 27. म्हणजे हायपोटेनियस स्क्वेअर इक्वल टू काय मिळेल आपल्याला? 27 स्क्वेअर, आणि 27 स्क्वेअर इज 289. इक्वेशन नंबर 1. बरोबर आहे. मी हे खाली लिहिलं काय पुढे लिहिलं काय? दोन्ही एकच आहे बरं का. आता घेईन मी बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर इक्वल टू 10 स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर. 10 square is 100 plus 24 square is 576.
इज इक्वल टू 676. क्वेश्चन नंबर 2. आता जर समजा तुम्हाला स्क्वेअर पार्ट असायला पाहिजे 30 पर्यंतचे आणि चुकून जर तुम्हाला स्क्वेअर पार्ट नसतील तर स्क्वेअर काढण्याची एक मेथड मी तुम्हाला शिकवते बघा. 24चा स्क्वेअर काढायचं असेल तर एस फॉर एस फॉर स्क्वेअर, एम फॉर मल्टिप्लिकेशन, एस फॉर स्क्वेअर, राईट. मग कसं करणार आपण? 4 स्क्वेअर इज 16, कॅरी आला 1. बघा स्क्वेअर करायचं होता. 4 स्क्वेअर इज 16, कॅरी आलेला 1 आहे. 4 2 जा 8, 8 2 जा 16 प्लस 1 17. काय केलं आपण? मल्टिप्लिकेशन. 4 2 जा 8, 8 2 जा 16, 16 प्लस 1 17, कॅरी 1. आता 2 स्क्वेअर इज 4, 4 प्लस 1 5. स्क्वेअर मल्टिप्लिकेशन स्क्वेअर. आणि समजा ही पण ट्रिक येत नसेल तर 24 × 24 रफ पेजवर करा आणि आन्सर करा, तुम्हाला स्क्वेअर मिळून जाईल. ठीक आहे. आता इक्वेशन 1चा शेवट 289 झाला आणि 2चं किती झालं? 676 ना. आणि हे दोन्ही कसे आहेत? वेगळे. त्याच्यामुळे काय लिहिणार आपण? फ्रॉम 1 and 2. मी लिहू शकते का आता हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू येईल का हायपोटेनियस स्क्वेअर इज नॉट इक्वल टू येईल? बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. कारण काय? ह्याचा आन्सर 289, एकदम शेवटचा आन्सर बघायचा आणि ते 676. हे दोन्ही नंबर्स कसे आहेत? वेगळे आहेत. त्याच्यामुळे हायपोटेनियस स्क्वेअर इज नॉट इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. म्हणजे ह्या फॉर्म्युल्यामध्ये इज नॉट इक्वल टूचं साईन आलं. मग अर्थातच मी काय लिहिलं? बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरमनी इथे इक्वल टू आणायला सांगितलं होतं, पण इथे इज नॉट इक्वल टू आलेलं आहे. त्याच्यामुळं इथे 10, 24, 27 आर नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. ठीक आहे. आता ह्याच्या पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. बघा हा सेकंड क्वेश्चन आहे. ज्या सेकंड क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेलं आहे, एकदा क्वेश्चन तुम्ही पुस्तकातून वाचून घ्या. इन राईट अँगल ट्रायंगल MNP अँगल इज इक्वल टू 90 डिग्री, NQ इज परपेंडिक्युलर टू MP. 2.1च्या अगोदर आपण जे थेरम शिकलेले आहेत त्याच्यातला मेन थेरम आहे पायथागोरस, सेकंड आहे कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस आणि जॉमेट्रिक मीन. तर आपण बघायचं की दिलेला क्वेश्चन हा नेमका कशामध्ये बसतो? तर हा क्वेश्चन आहे तो जॉमेट्रिक मीनचा आहे. त्या जॉमेट्रिक मीनमध्ये असं लिहिलं जाईल की राईट अँगल ट्रायंगल MNP NQ इज परपेंडिक्युलर टू हायपोटेनियस MP. कारण तो परपेंडिक्युलर हायपोटेनियसवरच असायला पाहिजे. आणि हो, जर ह्या थेरमचा तुम्ही अभ्यास केलेला नसेल तर ह्याच्या अगोदरचे जे काही व्हिडिओ आहेत ते सगळे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहेत किंवा प्लेलिस्टमध्ये टाकलेले आहेत. ते तुम्ही आधी बघून घ्या, त्याच्यानंतर मग ह्या गणिताची तुम्ही स्टडी करा. तर तुम्हाला जॉमेट्रिक मीन म्हणजे काय, पायथागोरस म्हणजे काय आणि कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस म्हणजे काय हे लक्षात येईल. ठीक आहे. तर आता सध्या जॉमेट्रिक मीननुसार याला सोडवायचं आहे. तर सुरुवात असं आहे, इन राईट अँगल ट्रायंगल सेंटरला N नाव द्यायचे तुम्हाला, MNP. टोटल ट्रायंगलचा विचार केलेला आहे आपण. आता मी हे परपेंडिक्युलर जे दिलेलं आहे ते NQ इज परपेंडिक्युलर टू हायपोटेनियस MP. आणि जर ह्याच्यावर परपेंडिक्युलर असेल तर 3 वेळेस एक खालचं स्टेटमेंट म्हणायचं, नंतर व्हॅल्यू लेक्चर. हा जॉमेट्रिक मीन आहे NQ स्क्वेअर इक्वल टू MQ इंटू QP. NQ स्क्वेअर इक्वल टू MQ इंटू QP. आणि हे कशावरून लिहिलेलं आहे आपण? बाय जॉमेट्रिक मीन. व्हॅल्यू ठेवते बघा मी. NQ स्क्वेअर इथली व्हॅल्यू आपल्याला माहित नाहीये, त्याच्यामुळे NQ स्क्वेअर ॲज इट इज असेल इज इक्वल टू MQ इंटू QP 9 इंटू 4. NQ स्क्वेअर इज इक्वल टू 36. NQ इक्वल टू 36 कुणाचा स्क्वेअर आहे? 6चा. त्याच्यामुळे 6. जर क्वेश्चनमध्ये CM वगैरे नीट दिलेलं असेल तर तुम्ही देऊन टाकायचं आहे. आणि थर्ड क्वेश्चन आहे. ह्या क्वेश्चनमध्ये इन राईट अँगल ट्रायंगल QPR दिलेलं आहे. अँगल P इक्वल टू 90 डिग्री त्यांनी दिलेला आहे, पण PM इज परपेंडिक्युलर टू QR असं तुम्हाला क्वेश्चनमध्ये लिखाणात दिलेलं आहे. फिगरमध्ये दाखवलेलं नाही आहे, तर तुम्ही स्वतः दाखवायचं आहे. आणि व्हॅल्यू काढायला सांगितली QRची. राईट अँगल ट्रायंगलवर हायपोटेनियसवर जे असतो परपेंडिक्युलर असतो त्यावेळेस जॉमेट्रिक मीनचा यूज केला जातो. त्याच्यामुळे सेम मी हे जसं केली, इन राईट अँगल ट्रायंगल QPR PM इज परपेंडिक्युलर टू QR. जॉमेट्रिक मीन काय म्हणतो? PM स्क्वेअर इक्वल टू QM इंटू MR. आपल्याला पाहिजे QR, पण QR तुम्हाला डायरेक्टली मिळणार नाही. मग जे मिळते ना त्या आधी आपण काढून घेऊ. पुढे हे कसं करायचं त्याचा विचार पण नंतर करू. इन राईट अँगल ट्रायंगल QPR PM is perpendicular to hypotenuse QR. परपेंडिक्युलर कोण आहे? PM स्क्वेअर घ्यायचं इज इक्वल टू PM स्क्वेअर इक्वल टू M कुठे येऊन थांबलेला आहे? इथं. तर
कशावरून काढलं बाय जिओमेट्रिक मीन. व्हॅल्यू ठेवतो आपण PM स्क्वेअर म्हणजे 10 स्क्वेअर इज इक्वल टू 8 इंटू MR. 10 स्क्वेअर इज 100 इक्वल टू 8 इंटू MR. मग मी याच्यावर हात ठेवते, MR इक्वल टू 100 दिसेल. 10 जे मल्टिप्लाय ते डिवाइड होईल. आपण 10 ला डिवाइड करू. 8 1 जा 2 उरले, 8 2 जा 60, 4 उरले, 8 5 जा 40. MR मिळालेले पण आपल्याला QR काढायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे Q डॅश M डॅश R, कारण हे कोलिनियर आहे. Q डॅश M डॅश R. मग QR इक्वल टू काय म्हटलं, हे आपल्याला 9th ला गेलं होतं बघा. QR इज इक्वल टू QM प्लस MR. QR ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. QM त्यांनी 8 दिलेलं आहे प्लस MR आहे 12.5. ह्या दोघांचं ॲडिशन करूत आपण. 12 आणि 8चं करायचं 20.5 ॲज इट इज. QR इक्वल टू 20.5. पुढचं गणित आहे क्वेश्चन मध्ये दिलंय बघा. राईट अँगल ट्रायंगल आहे. एक एस अँगल 90 डिग्रीचा, अँगल P 30 डिग्रीचं दिलंय, SR 6 दिलंय, PS पण करायचे आणि RP पण करायचे. बघा एक गोष्ट लक्षात घ्या, एखाद्या राईट अँगल ट्रायंगलचा एक अँगल 30 डिग्रीचा असेल तर रिमेनिंग 60 असतो. का 60 असतो, कारण ह्या दोघांची सम 120 येईल आणि 180 ट्रायंगलची सम 180 आहे. 180 मधनं ह्या दोघांचे ॲडिशन आपण मायनस करू 120 तर आपल्याला 60 मिळते. तर तेवढं करून दाखवायची आपल्याला गरज नाही आहे. आपण डायरेक्टली लिहू शकतो 3 ट्रायंगल PSR, angle P equal to 30 degree, angle S is equal to 90 degree, therefore angle R equal to 60 degree. ज्या वेळेस गणितामध्ये 30, 60 आणि 90 येते आणि कोणत्याही सेगमेंटची तुम्हाला व्हॅल्यू काढायची असेल तर तुम्हाला फॉर्म्युला यूज करावे लागते. 3 फॉर्म्युला आहेत आपल्याला. अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री इक्वल टू 1/2 इंटू हायपोटेन्यूस. पहिला फॉर्म्युला बघा, अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री इज इक्वल टू 1/2 इंटू हायपोटेन्यूस. Second formula, opposite side of 45 degree is equal to 1/√2 into hypotenuse. Third formula, opposite side of 60 degree is equal to √3/2 into hypotenuse. बघा आता मी तुम्हाला थोडीशी ट्रिक सांगते लक्षात ठेवण्यासाठी. 30 पेक्षा 45 मोठे आणि 45 पेक्षा 60 मोठे. ठीक आहे. सुरुवातीला 1/2 आलं तर हे प्रत्येक ठिकाणी हायपोटेन्यूस तर आहेच आहे. इथं 1/2 आलं तर खालच्याला स्क्वेअर रूट आहे फक्त 1/√2. आता स्क्वेअर रूट डिनोमिनेटरचं जाणार आहे. हा थर्ड फॉर्म्युला आहे, तर याला √3/2 येणार आहे इंटू हायपोटेन्यूस. ठीक आहे. आणि ट्रिकोनोमेट्री जर तुम्ही 9वीची शिकलेली असेल तर तिथं sin 30 ची व्हॅल्यू 1/2 आहे, sin 45 ची व्हॅल्यू 1/√2 आहे आणि sin 60 ची व्हॅल्यू √3/2 आहे. ह्याच व्हॅल्यू तुम्हाला इथे घेऊन फक्त पुढे हायपोटेन्यूस लिहायचं आहे. आता साईनच्या व्हॅल्यू ज्या आहेत 30, 45 आणि 60 ह्याच्या कशा तयार झालेल्या आहेत किंवा कशा काढलेल्या आहेत ह्याचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल ट्रिकोनोमेट्री ह्या चॅप्टरच्या इंट्रोडक्शनमध्ये. ठीक आहे. तर सध्या आपल्याला ज्यावेळेस हे यूज करायचं आहे तर मी हा आधी 60 क्लिअर करेल. म्हणजे इन ट्रायंगल PSR, अँगल P इक्वल टू 30 डिग्री, अँगल S इज इक्वल टू 90 डिग्री, therefore अँगल R इज इक्वल टू 60 डिग्री, रिमेनिंग अँगल ऑफ ट्रायंगल. इन ट्रायंगल PSR फिगरकडे बघत लिहायचं आहे. अँगल P इक्वल टू 30 डिग्री, कॉमा अँगल S इज इक्वल टू 90 डिग्री, therefore खालच्या लाईन लिहायचे अँगल R इज इक्वल टू 60 डिग्री आणि रिझन असेल रिमेनिंग अँगल ऑफ ट्रायंगल. आता बघा माझ्याजवळ 2 फॉर्म्युले. प्रश्न असा आहे की मला ह्याची तर गरज नाही कारण आपल्या ह्याच्यात 30 आणि 60 आहे. तर मी आधी हा फॉर्म्युला यूज करायचा का आधी हा फॉर्म्युला यूज करायचा. मला 30च्या अपोजिटची साईड माहिती आहे म्हणजे मी फॉर्म्युला पहिल्यांदा 30चा यूज करेल आणि त्याच्यानंतर 60चा यूज करेल. ठीक आहे. तर फर्स्ट फॉर्म्युला यूज करू आपण अपोजिट साईड ऑफ 30 डिग्री इज इक्वल टू 1/2 इंटू हायपोटेन्यूस. लिहायचं कसं हे 30 इथे आहे त्याच्या अपोजिट साईड कोणती आहे SR इज इक्वल टू 1/2 इंटू हायपोटेन्यूस कोणता आहे 90च्या अपोजिट असलेली साईड PR. व्हॅल्यू ठेवत आपण रिपीट तिथेच वापस जायचं. SR 6 आहे इज इक्वल टू 1/2 इंटू PR. आता मला हे नको आहे तर मी PR इक्वल टू 6 म्हणत
जे डिवाइड असलेले 2 मल्टिप्लाय होतील आणि पी आरची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 12. क्वेश्चनमध्ये CM दिलेलं असेल तर लिहायचं आहे हां. त्याच्यानंतर सेकंड फॉर्म्युला यूज करेल मी, अपोजिट साईड ऑफ 60 डिग्री. फॉर्म्युला आहे थर्ड असल्यामुळे √3/2 इंटू हायपोटेन्यूज. 60 डिग्री इथे ह्याच्या अपोजिट साईड कोणती आहे PS इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेन्यूज 90च्या समोरची साईड PR. आणि PRची व्हॅल्यू जस्ट आता निघालेली आहे त्याच्यामुळे PS इज इक्वल टू √3/2 इंटू PRची व्हॅल्यू 12. सिम्प्लिफाय करू 2 6 PS इक्वल टू 6√3. ठीक आहे. एवढ्या गणिताचा अभ्यास तुम्ही आज करा. बाकीचे गणित आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. पण त्या अगोदर जर तुम्हाला हे गणित शिकवलेले समजत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.